आई वडील, नवरा बायको, मुलं, नातेवाईक हे सगळे प्रेम करतात, पण मैत्रीण मैत्रीण म्हणजे तुला पाहून लगेच काय रडायचंय असं विचारणारा प्राणी, जो तुझ्या स्टोरीवर 24 तासात रिप्लाय न देणं हा गुन्हा मानतो आणि घरच्या व्हॉट्सअप ग्रुपपेक्षा आपला ग्रुप महत्वाचा मानतो. तर हाय, हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही पण मस्त मजेत असाल. वेलकम बॅक टू अवर न्यू फ्रेंडशिप डे स्पेशल व्लॉग. एक दिवस असतो व्हॅलेंटाईन्स डे, एक दिवस असतो मदर्स डे, एक ना एक असे अनेक डे असतात आणि एक दिवस असतो तो फ्रेंडशिप डे. पण आमच्यासाठी मैत्री ही दिनविशेष नाही, ती रोज सकाळी चहा साखरेसारखे लागते. म्हणजे काय माहितीये, मुलं झोपल्यावर जेव्हा फोन उचलतो ना तेव्हा त्यात एकच चाट उघडतो, तू ऑनलाईन आहेस का ग अजून? तीच खरी मैत्री. लग्न झालं आणि मित्रमैत्रिणी असं काही गायब झालं की वाटायचं सगळं सिस्टीम रिसेट झालंय. पण मग एक दिवस मुलाला डबा करताना चुकून ती कॉलेजवाली भेळवाली मैत्रीण आठवते. तिच्या मेसेजला सीन टाकून 3 दिवसांनी रिप्लाय देतो आपण, हे किती दिवसांनी, आणि मैत्री पुन्हा ऍक्टिव्हेट होते एका मिस्ड कॉलवर. लग्न होईपर्यंत मैत्री म्हणजे भेळ, बर्गर, मूव्हीज आणि 3-4 तास मनसोक्त अनइंटरप्टेड गप्पा. आणि लग्न झाल्यावर कॉल मी आफ्टर 9 PM, बाळ झोपल्यावर. हो, पण 9ला मी उद्याच्या स्वयंपाकाची तयारी करत असते. मग 10ला तेव्हा नवरा घोरणं चालू करतो. कधी कधी वाटतं आपल्या फोनमधल्या बेस्ट फ्रेंडचा फोटो झोपवून ठेवावा, कारण बोलायलाच वेळ नाही राहिला. पण काहीतरी विचित्र मॅजिक असतं मैत्रीत. ती मैत्रीण 6 महिने दिसली नाही तरी भेटल्यावर तेच वाक्य निघतं, काय ग रडायला येतंय? आजकाल मैत्री म्हणजे 7 ग्रुप्सवर एकच मेम्स पाठवून हे बघ ग असं सांगणं आणि समोरून रिप्लाय येतो, हे काल पाहिलं होतं मी ऑलरेडी. मग चिडून आपण म्हणतो, फाईन, मी नवऱ्याला पाठवते ते. तेवढ्यात ती पण चिडते, पाठव, त्याला काय सेन्स ऑफ ह्युमर आहे का? आणि मग परत दोघांचे लॉट्स ऑफ लाफ्स. हेच तर नातं, शिव्यांच्या शुगर फ्री डोस आणि हसण्याचा हाय कॅलरी बुफे. कधी कधी वाटतं खरं कन्फेशन बूथ म्हणजे किचन असतो. त्या दोघी, एक कणिक मळणारी, एक चहा उकळणारी. मग सुरू होतो तो गॉसिपचा झरा. काल माझा नवरा असं म्हणाला, तिने असं केलं, हिने हे आणलं, ही अशी म्हटली, तिने ते केलं. अरे माझंही तसंच ग, त्याला वाटतं मी अलेक्झा आहे. दोघींचं एकत्र काम करता करता फ्रस्ट्रेशनचा स्टीम रिलीज होतो. भाजी करताना जसं वाफ निघते तसं गप्पा करताना टेन्शन जातं. एकमेकांचं फ्रस्ट्रेशन हा बॉन्डिंग फॅक्टर असतो. पूर्वीची बेस्टी होती ती आपल्याला चिठ्ठ्या लिहायची, तू रेसेसला माझ्यासोबत बस, तुला फेअर अँड लवली देईन. आणि आताची बेस्टी ती आपल्या बाळाला खाऊ घेऊन येते आणि आपल्याला पण थोडासा मॉरल सपोर्ट. म्हणजे एक वेळ पती कमी समजून घेतो, पण तुमची मॉम फ्रेंड इन्स्टंटली समजते. तुला आज मूड नाही ना ग बोलायचा, मी आहे इथे, नको बोलूस. नाहीतर तू मला शिव्याच दे, तुझं फ्रस्ट्रेशन काढ बाहेर, मी फक्त ऐकते. चहा हे फक्त पेय नाही, ती बॉन्डिंग आहे. फ्रेंडशिप डेला गिफ्ट नको, बुके नको, फक्त 2 कप चहा आणि 30 मिनिटं अनइंटरप्टेड बोलायचं परमिशन पाहिजे, तेवढंच पुरेसं आहे. आता बोलायला वेळ फक्त रात्री मिळतो. मुलं झोपली, नवरा यूट्यूब बघत बसला आणि आपण कुठून तरी चार्जिंगला फोन लावून विस्परिंग मोडमध्ये, हॅलो जागे आहेस का ग अजून? तिकडून आवाज येतो, हो मी किचन साफ करत होते ग अजून. मग काय, दोघींचं पण एकच वाक्य, म्हणूनच बेस्ट फ्रेंड्स आहोत आपण. आणि बोलता बोलता गॅस बंद करायचंही आपण विसरतो. मैत्री म्हणजे फुल ना फुलाची पाकळी. ती भेटली की दिवस उजळतो आणि नाही भेटली तर स्टेटसवरून समजतं तिचा मूड कसा आहे. फ्रेंडशिप डे हे फक्त एक एक्सक्यूज आहे. म्हणून आज त्या प्रत्येक मैत्रिणीला, जिने आपला ओरडा भाजी मंडईत ऐकला, जिने आपले स्क्रीनशॉट्स साठवून ठेवले आहेत, जिने आपलं डोकं खाल्लं आणि तरीही आपल्याच डोक्याला प्रेमाने मारले, ती सगळी प्रिशियस आहेत. फ्रेंडशिप डेला एक रिक्वेस्ट, एका तरी मैत्रिणीला कॉल करून फक्त एक वाक्य बोला,
हे गर्ल, मी अजून आहे, अजून तुझीच आहे. बाकीच्या गोष्टी चहात बुडवूया. हॅपी फ्रेंडशिप डे. आणि हो, कमेंटमध्ये तुमचे किस्से सांगायला मला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला की नाही हे सुद्धा नक्की सांगा. शेवटी मी सुद्धा तुमची एक अशीच मैत्रीण आहे, हक्काची. म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर सुद्धा करा. पुन्हा भेटूया. टिल देन, बाय बाय.